चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया साबुदाणा बटाटा चकली अगदी नव्या पद्धतीने. यासाठी आपल्याला बटाटा उकडत घालायची गरज नाही किंवा बटाटे सोलायची गरज नाही. अगदी झटपट साबुदाणा आपल्याला फक्त 1 ते 2 तास भिजत घालायचा आहे. आणि बघा चकली किती मस्त फुललेली आहे. अगदी कोणीही खाऊ शकतं, लहान मुलंही म्हातारे माणसंही. अगदी सॉफ्ट किंवा सुपर सॉफ्ट म्हणता येईल अशा पद्धतीने ही चकली अगदी 4 पट फुलते. बघा चकलीची साईज बघा कशी मस्त मोठी मोठी होते. ही चकली बनवताना मेहनतही अगदी कमी लागणार आहे. आपल्याला चकली करताना खूप जास्त दाब द्यावा लागतो, तशा पद्धतीने आपल्याला अजिबात दाब द्यावा लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही कितीही चकल्या बनवू शकता. चला तर बघूया रेसिपी. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 किलो बटाटा. आणि तो बटाटा आपल्याला काय करायचा आहे, सालून घ्यायचा आहे. सालून घेतलेला बटाटा आपण पाण्यात ठेवू. थोडं मीठ आणि तुरटी फिरवून घेतलेल्या पाण्यामध्ये मी हे बटाटे घातले, म्हणजे बटाटे काळे पडणार नाही. बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्या 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर मीठ आणि तुरटी घातलेल्या पाण्यात भिजू द्या. त्यानंतर आपल्याला बटाटे बघा अशा पद्धतीने जाडसर कापून घ्यायचे. जाडसर बटाटे कापलेले आपल्याला हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचे. ब्लेंड करताना अगदी झटपट पटापट करायचं आहे. बटाटे मिक्सरमध्ये बारीक करण्याआधी आपल्याला त्यामध्ये तुरटी थोडी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे बटाटे काळे पडणार नाही. आणि एकीकडे कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 1 कप पाणी, हा अर्धा कपाचा माप आहे म्हणून मी 2 कप इथे टाकलेले आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मग आता हे मिक्सरमध्ये बारीक केलेल्या बटाट्याचा किस मी चाळणीने चाळून घेते, म्हणजे त्यामध्ये काही जाडसर राहिलेलं असेल ते निघून येईल. त्यासाठी मी या पद्धतीने चाळणीने बटाटा चाळून घेतला. तोपर्यंत आपण गॅसवर ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर बघा दुसरी बॅच मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, त्यालाही गाळून घेतलं. आणि त्यानंतर 1 ते 2 तास मी हा साबुदाणा भिजत घातलेला होता. 1 कप साबुदाणा भिजत घातलेला होता, तोही त्यामध्ये मिक्स करून घेतला. आणि आता हा सगळा फेस जाईपर्यंत, व्यवस्थित पीठ घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसही अगदी कमी लागतो. 15 ते 20 मिनटामध्ये मस्त असं घट्ट पीठ तयार होतं. बघा कसं तयार झालेलं आहे. बघा बटाटे सोलण्याची झंझट नाही, साबुदाणा भिजत घालण्याची झंझट नाही, आणि शिवाय गॅसही वाचतो. अगदी झटपट चकल्या तयार होतात आणि बनवतानाही खूप जास्त दाब किंवा जोर द्यावा लागत नाही. तुम्ही कितीही चकल्या अशा पद्धतीने बनवू शकता. आता ह्या 1 किलो केल्यानंतर दुसरी एखादी बॅच करून तुम्ही 2 ते 3 किलोच्या चकल्या अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. बघा वाळल्यानंतर किती छान तयार झालेल्या आहेत.